आपली आकाशगंगा भरी मोठी अवाढव्य मोजताही न येणारी त्याच आकाशगंगेतला सर्वांचा आवडता चंद्र पुन्हा एकदा चर्चेत आलाय। पण यावेळी कारण मात्र थोडंसं वेगळं आहे। हो, त्याचं झालंय असं की फाल्कन 9 रॉकेटचा एक वरचा भाग नियंत्रणाबाहेर जाऊन अखेर चंद्राच्या पृष्ठभागावर आदळला। हा कारनामा आहे नासाचा। आता या धडकेमुळे पृथ्वीला कोणताही धोका नसल्याचं नासानं जरी स्पष्ट केलं असलं तरी अशा आशयाची पहिलीच घटना पहिल्यांदाच समोर येते। हा बघा चंद्र। आता जर नीट पाहाल तर या चंद्राच्या दिशेनं एक वस्तू झेपावताना आपल्याला पाहायला मिळतेय, बरोबर? तुम्हाला वाटेल कोणत्या तरी देशाने संशोधन करण्यासाठी पाठवलेला उपग्रह वगैरे असेल, पण तसं नाहीये। हा आहे इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या फाल्कन 9 या रॉकेटचा वरचा भाग। तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या इतक्याशा दिसणाऱ्या तुकड्याचं वजन तब्बल 4 टन आहे आणि आकार तर एखाद्या इमारती इतका। हा तुकडा नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर ताशी 8690 किलोमीटर वेगानं जाऊन चंद्राच्या पृष्ठभागावर आदळला। त्यामुळे त्या ठिकाणी मोठा खड्डा पडला। पण हे रॉकेट नेमकं भरकटलं कसं ते पाहूया। स्पेसएक्सच्या फाल्कन 9 या रॉकेटमध्ये जानेवारी 2025 मध्ये फ्लोरिडातून अमेरिका आणि जपानचे 2 लुनार लँडर अंतराळात पाठवण्यात आले होते। मिशन तर पूर्ण झालं, पण त्यानंतर हा भाग अंतराळातच भरकटत राहिला। गेल्या 18 महिन्यात पृथ्वी, चंद्र आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याचा मार्ग बदलत गेला आणि शेवटी तो चंद्राकडे वळला। या धडकेमुळे चंद्राची धूळ तब्बल 100 किलोमीटर उंच उडाली असण्याची शक्यता असल्याचं मत केम्ब्रिज विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर मॅट बोथवेल यांनी व्यक्त केलंय। कोणालाच माहित नव्हतं की अपर स्टेज रॉकेटचा हा तुकडा इतक्या मोठा म्हणजे 4 टनाचा वेगाने गेला आणि चंद्राकडे जाऊन आता आइन्स्टाईन क्रेटरवर पडलेला आहे। आता याचा झिरो इम्पॅक्ट किंवा त्याचा काही धोका आणि डेंजर नाही आहे खरं तर पृथ्वीसाठी। पण चंद्र हा आपला नॅचरल सॅटेलाईट आहे किंवा आपला उपग्रह आहे आणि तिथे त्याच्यावर काही चंद्राला काही नुकसान नाही व्हायला पाहिजे आणि वी नीड टू कीप नेचर आणि ऑल्सो स्पेस इंटॅक्ट। तर हे मानवी ज्या मोहीम होतात मॅन्ड और अनमॅन्ड मिशन्स, तर स्पेसमध्ये काही नुकसान नाही व्हायला पाहिजे किंवा वी नीड टू कीप दॅट इकोसिस्टम ऑफ स्पेस इंटॅक्ट, अशी आता काळजी घ्यायला लागणार आहे। ही धडक चंद्रावरच्या आइन्स्टाईन क्रेटर जवळ झालीय। तसं वैज्ञानिकांनी हा रॉकेटचा भाग चंद्रावर आदळू शकतो असा अंदाज आधीच वर्तवलाही होता। पण या धडकेचा प्रकाश अत्यंत अस्पष्ट असल्यानं पृथ्वीवरून दुर्बिणीतून तो पाहणं जवळपास अशक्य होतं। पण तरी सुद्धा ही धडक वैज्ञानिकांसाठी महत्त्वाची मानली जाते, कारण या झालेल्या धडकेचा वैज्ञानिकांना बराच फायदा होणार आहे। कसा तो पाहूया। धडकेचा अचूक डेटा मिळण्यास मदत, नवीन खड्ड्यांचा अभ्यास, चंद्राची माती समजण्यास मदत, भविष्यातील मोहिमांसाठी महत्त्वाची माहिती, रॉकेटचं वजन, वेग आणि आकार याची संपूर्ण माहिती आधीपासूनच उपलब्ध आहे। खड्डा आणि उडालेली धूळ यांचा अभ्यास करून चंद्राच्या निर्मितीबाबत आणि सौरमालेच्या इतिहासाबाबतही आणखी माहिती मिळण्याला मदत होईल। दरम्यान ज्या फाल्कन 9 रॉकेटचा वरचा भाग चंद्रावर आदळला त्याच मोहिमेचा पुनर्वापर करता येणारा बूस्टर पृथ्वीवर सुरक्षित परतला होता। आता तो पुन्हा एकदा प्रक्षेपणासाठी सज्जही झालाय। आता काही दिवसात चंद्राभोवती फिरणारी ऑर्बिटर्स त्या भागाचे फोटो घेतील। त्यानंतर नवीन तयार झालेला खड्डा आणि धुळीचा पसारा याचा अभ्यास केला जाणार आहे। दुसरीकडे या धडकेमुळे पृथ्वीला कोणताही धोका नसल्याचं नासानं स्पष्ट केलंय। पण या धडकेची अधिकृत पुष्टी ऑर्बिटरनं घेतलेल्या छायाचित्रांनंतरच होणार आहे। याबाबत आणखी काय नवीन माहिती समोर येते याची उत्सुकता असेलच, पण या घटनेमुळे वैज्ञानिकांना चंद्राच्या पृष्ठभागाचा आणि त्याच्या इतिहासाचा अभ्यास करण्याची एक दुर्मिळ संधी मिळाली असं म्हणायला हरकत नाही। श्रद्धा शिर्के, पुढारी न्यूज।